राजभवन मुंबई 8 जून 2016 दुपारचे 2:25 ग्रँट हॉस्पिटलमधून निघालेली अँब्युलन्स जवळपास अर्ध्या तासानं पश्चिम ग्रँट रोडवर धावत आली. अँब्युलन्स असल्यामुळे ट्रॅफिकची अडचण जास्त जाणवत नव्हती. हँगिंग गार्डनला वळसा घालून मलबार हिलच्या गर्दीतून पुढे येताच बाणगंगा चौक लागला. तिथून समोरच राजभवनाची भव्य सुरक्षा भिंत नजरेत भरत होती. नावाप्रमाणेच ते राजभवन होतं. जणू जमिनीवरची इंद्रपुरीच, मुंबईचा मानबिंदू. प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळेस भारत भेटीस आला होता तेव्हा त्याच्या राहण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही जागा निवडण्यात आली होती. खरं तर या वास्तूचं नाव आधी गव्हर्नर ऑफिस असं होतं. बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर त्या ठिकाणी राहत असे. 7 बेटांवर वसलेल्या मुंबई शहराचं ते एक टोक होतं. जमिनीपासून निमुळतं होत जाऊन अरबी समुद्रात मिळालेलं. एखादा अजस्र मासा शेपूट वाकडं करून किनाऱ्यावर येऊन बसावा तसा त्याचा आकार होता. त्याच्या 3ही बाजूंनी समुद्र आणि मलबार हिल्सच्या दिशेला जमीन होती. सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं ठिकाण. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतर ते ठिकाण सेक्रेटरी हाऊस म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. ते मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सेक्रेटरींचं निवासस्थान बनलं. पुढे भाषावार राज्यनिर्मिती झाल्यानंतर ती भव्य वास्तू महाराष्ट्र राज्याचं राजभवन, राज्यपालांचं निवासस्थान झालं. एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखी भिंत राजभवनाला संरक्षण देत उभी होती. आत प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी एकमेव प्रवेशद्वार होतं. या भिंतीवरून विद्युत दाब सोडलेल्या तारांचं कुंपण पसरवण्यात आलं होतं. ठराविक अंतरावर शस्त्रधारी सैनिकांचा अहोरात्र पहारा भिंतींना जिवंत बनवत होता. कडेकोट बंदोबस्तामध्ये राजभवन निश्चिंत होतं. राजभवनामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या 2च गोष्टी होत्या. एक म्हणजे समुद्रपक्षी आणि दुसरी समुद्रावरून वाहत येणारी दमट हवा. एका अनोख्या ध्येयासाठी वेड्या होऊन 2 व्यक्ती या राजभवनाच्या पोटात शिरण्यासाठी धडपडत होत्या. यशाची कसलीच शाश्वती नसताना भिंतींना आव्हान देत उभ्या होत्या. प्रवेशद्वारावरच भल्या मोठ्या लोखंडी गेटच्या उजव्या बाजूला पोलीस चौकी होती. त्या गेटच्या बाहेर अँब्युलन्स उभी करताच ड्रायव्हरनं सायरन बंद केला. तसे गेटच्या आतून उभे असलेले 2 संगिनीधारी जवान पुढे आले. त्यातील एकानं ड्रायव्हरला विचारलं, कहां जाना है? जवानानं विचारताच अँब्युलन्सचा ड्रायव्हर गुलाबी हिंदीत उत्तरला, राज्यपाल साहब के मम्मी को देखना है. क्या? आपल्या सोबत्याकडे पाहत तो मोठ्याने म्हणाला तसा रवी गाडीतून बाहेर आला आणि व्यवस्थित घडी घातलेला एक कागद खिशातून बाहेर काढत म्हणाला, मैं डॉक्टर एन रविकुमार. डॉक्टर म्हणताच तो सैनिक अदबीनं पाहू लागला. रवी पुढे म्हणाला, ग्रांट हॉस्पिटल में मैं मेडिकल अफसर हूं. हमें हॉस्पिटल से ऑर्डर है कि गवर्नर जी की माताजी की तबीयत कुछ ठीक नहीं है, इसलिए नॉर्मल मेडिकल चेकअप के लिए भेजा है. असं म्हणून त्यानं तो कागद सैनिकाच्या हाती दिला. सोबत त्याचं ओळखपत्रही दिलं. सैनिकानं त्यावरून एक नजर फिरवली. 2 मिनिट रुको असं म्हणून तो सैनिक चौकीमध्ये गेला. थोडा वेळ तसाच गेला आणि सैनिक परत आला. ऐसी कौन सी भी ऑर्डर नहीं है, हमने ऑफिस में कॉल करके पूछ लिया है. क्या बात करते हो, ये पेपर कैसे गलत हो सकता है? रवि थोड़ा सा आवाज बढ़वत म्हणाला, हमें कुछ मालूम नहीं मगर सर आप अंदर नहीं जा सकते. तेवढ्यात ड्रायव्हर खिडकीतून 2 बोटं ओठावर ठेवून तंबाखूची पिचकारी उडवत मध्येच म्हणाला, अरे साहबजी, हम सरकारी नौकरी वाले लोग हैं. हमें काम होता है तब भी नहीं करते, तो बिना काम के कैसे आएंगे बताओ. स्वतःच्याच विनोदावर ड्रायव्हर एकटाच हसला. तिथली परिस्थिती आणि त्याचं हसणं यात अजिबात मेळ नव्हता. रवी एक पाऊल पुढे सरकत म्हणाला, देखो, 1 मिनट के लिए मुझे बात करने दो, क्योंकि हम इससे पहले भी रूटीन चेकअप के लिए आए थे. ये प्रोटोकॉल सभी को फॉलो करना पड़ता है. अगर हमें अंदर जाने नहीं दिया और ये बात गवर्नर तक गई तो आपको प्रॉब्लम हो सकती है. आखिर मां का मामला है. आता मात्र तो सैनिक थोडा चुळबुळला. त्याने एकदा त्याच्या सोबत्याला खुणावलं आणि म्हणाला, ठीक आहे डॉक्टर साहब,
आप अकेले अंदर आ सकते हो. आप खुद ही एक बार फोन पे बात कर लो. रवी मनातून खुश झाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडत होतं. तो बाजूच्या चौकीमध्ये गेला. तिथून त्याला एक फोन लावून देण्यात आला, जो एका अधिकाऱ्याने उचलला. सर, मी डॉक्टर रवी कुमार. राज्यपाल साहेबांचा फॅमिली चेकअप, खास करून आईसाहेबांच्या तपासणीसाठी आलोय. आय एम व्हेरी ग्लॅड डॉक्टर, बट आमच्याकडे तशा प्रकारची पूर्वसूचना असलेलं कोणतंही पत्र हॉस्पिटलकडून आलेलं नाही किंवा आम्हीही पाठवलं नाही. अधिकारी म्हणाला. पण माझ्याकडे ऑर्डर आहे सर. मी जर परत गेलो तर माझ्या नोकरीवर गदा यायची. रवी शांतपणे म्हणाला. सॉरी डॉक्टर, आम्ही परवानगी नाही देऊ शकत. पण तिकडून फोन ठेवण्यात आला. रवी मनातून अस्वस्थ झाला. प्रशिक अँब्युलन्सच्या काचेतून रवीची अस्वस्थता पाहत होता. रवीला प्रश्न पडला होता, आत जाण्यासाठी हा एकच रस्ता समोर असताना जायला जमत नव्हतं. आता काय करायचं या विचाराला धरून त्याच्या मनात विचारांची साखळी सुरू झाली. हा मार्ग फसला तर सगळंच अवघड होऊन बसणार होतं. त्याचा पाय लोखंडी उंबऱ्याच्या बाहेर पडायला तयार नव्हता. त्याची नजर पुन्हा पुन्हा राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात होती. तेवढ्यात चौकीतला फोन खडाणला. तो अर्थातच रवीसाठी होता. मघाचाच अधिकारी फोनवर होता. डॉक्टर, मी चौकशी केली. कदाचित आमच्या ऑफिसमधून तशी लेखी ऑर्डर काढली नसावी. तुमच्या ऑर्डरमध्ये काय? हेच की राज्यपालांच्या आईंना अर्धडोकेदुखी होतेय, मायग्रेनचे त्यांना. मायग्रेनचं माहित नाही, त्यांना कालपासून अशक्तपणा वाटतोय असं त्यांच्या नर्सचं म्हणणं आहे. तुम्ही आत येऊ शकता. सैनिकाला फोन द्या. थँक्यू सर. रवीनं चेहऱ्यावरील आनंद मोठ्या मुश्किलीनं लपवला. त्याला हेच तर पाहिजे होतं. राजभवनाकडे जाणारा रस्ता त्याला खुणावत होता. त्याचं ओळखपत्र त्याला परत देण्यात आलं. अँब्युलन्स सहित पूर्ण तपासणी झाली आणि गाडीसाठी राजभवनाचा दरवाजा करकरला. भिंतीच्या आत राजभवन विस्तीर्ण होतं. नजरेत न मावणारा आवाका होता त्याचा. एखादं स्वच्छ सुनियोजित गावच ते. भिंती बाहेरची मुंबई आणि भिंती आतली मुंबई यात प्रचंड तफावत होती. राजभवनातील मुख्य इमारतीकडे जाणारा रस्ता सरळ होता. रवी कुमार प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहत होता. नकळत त्याच्या मनात राजभवनाचा नकाशा तयार होत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विटकरी रंगाची एकमजली दुमजली घरं होती. जागोजागी व्यवस्थित कापलेली छोटी छोटी झाडं होती. सैनिकांचे पहारे होते. थोडं अंतर पार होताच एका सैनिकानं हात आडवा करून गाडी थांबवायला सांगितली. इथून पुढे गाडी नेता येणार नव्हती. रवी आणि प्रशिक अँब्युलन्समधून उतरले. तिथल्या वातावरणात रवीच्या अंगावरचा ॲप्रॉन आणि स्टेथोस्कोप उठून दिसत होता. प्रशिक पांढऱ्या कपड्यात खराखुरा वॉर्डबॉय दिसत होता. ड्रायव्हर अँब्युलन्समध्येच बसून राहिला. तिथे अजून एकदा त्यांची तपासणी झाली. प्रशिकच्या हातातील फर्स्ट एड बॉक्स त्या सैनिकानं उघडून पाहिला. त्यामध्ये वेगवेगळी औषधं, सलाईन बॉटल, सिरिंज आणि एक दोन पाकिटबंद वस्तू पाहिल्या आणि किंचित हसत त्यानं पुढे जाण्याची परवानगी दिली. आजूबाजूला नजर टाकत दोघंही भराभर चालू लागले. रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान लागलं, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ऐस पैस हेलिपॅड होतं. तिथल्या श्रीमंतीत हेलिपॅड भर टाकत होतं. डाव्या बाजूला एक मोठी विहीर होती, जिचं तोंड लोखंडी जाळीनं बंद केलेलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उंचच उंच झाडं होती. समोरच एक छोटंसं मैदान लागलं. मैदानावर वाढवलेली हिरवळ तिथल्या वातावरणाला आणखी मोहक बनवत होती. हिरवळीवर बरेचसे लोक खुर्च्यांमध्ये बसून होते. आपले कॅमेरे सेट करण्यात काही जण गुंतले होते. मुलाखत सुरू होण्याची वेळ होऊन गेली होती. कदाचित राज्यपालांच्या आगमनाची लोक वाट पाहत असावेत. रवी कुमारनं त्याच्या मोबाईलवरून एक फोन लावला. फोन ज्योतीनं उचलला. आम्ही पोचलोत राजभवनात. तू कुठेस? रवीनं विचारलं. मी पत्रकारांमध्ये बसले इकडे. रवी, तुझ्या उजव्या हाताला बघ. ती लोकांमधून उठत म्हणाली. उठू नकोस. जिथे आहेस तिथंच बस सध्या तरी. मी नंतर तुला फोन किंवा मेसेज करीन. रवी तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत म्हणाला. ओके, मी तुमचीच वाट पाहत होते. ठेवते फोन. पत्रकारिता म्हणजे घाईतील साहित्य या वाक्याला जागतं ठेवत पत्रकार लोक राज्यपालांची वाट पाहत होते. ती हिरवळ संपली की काही अंतरावर राज्यपालांचं मुख्य निवासस्थान होतं. डॉक्टर,
माझ्या माहितीनुसार भुयार या हिरवळी खालून जातं. खरंच आजवर इथं किती चर्चा बैठका झाल्या असतील, मोठमोठ्या लोकांचे पाय या जागेला लागले असतील, पण आपल्या पायाखालच्या जमिनीच्या पोटात असं काही असेल याचा कोणाला अंदाजही नसेल ना, रवी म्हणाला. हो, पण याचं तोंड कुठे असेल, प्रशिकनं विचारलं. अर्थातच मुख्य निवासस्थानात, रवी म्हणाला. तेवढ्यात 2 सैनिक घाईघाईनं समोरून आले. राज्यपाल येतायत असं म्हणत सैनिकांनी या रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्यानं दोघांना निवासस्थानाकडे जायला सांगितलं. एका क्षणासाठी रवीला वाटलं, चक्क राज्याचे राज्यपाल समोरून येतायत. पुन्हा ही संधी मिळणार नाही, एकदा त्यांना जवळून पाहावं, जमलंच तर एखादा ऑटोग्राफ किंवा सेल्फी. पण सैनिकांच्या विनंतीवरून त्यांना ती जागा सोडावी लागली. सुरक्षा रक्षकासोबत ते दुसऱ्या मुख्य निवासस्थानाकडे निघाले. ब्रिटिश बनावटीतली ती इमारत अत्यंत सुरेख होती. मुंबईतील इतर इमारतींप्रमाणे नव्हती. या इमारतीसाठी दगड सुद्धा थोडासा लाल रंगाचा वापरण्यात आला होता. परिसरात एवढा फौजफाटा होता, पण घरामध्ये 2-3 सेवक सोडले तर जास्त कुणीही नव्हतं. जे होते ते आपापल्या कामात व्यस्त होते. पाहुण्यांसाठी असलेल्या हॉलमधून त्या सैनिकापाठोपाठ रवी आणि प्रशिक आत गेले. पायऱ्या चढून जाताच एका व्यवस्थित खोलीमध्ये 90 पार केलेल्या एक आजी होत्या. सैनिकानं खूण करून आई असल्याचं सांगितलं. त्यांच्या सेवेसाठी सोबत एक महिला होती. रवीनं तिच्या हालचालीवरून ती नर्स असल्याचं ओळखलं. डॉक्टरांना पाहताच ती हसत, "गुड आफ्टरनून डॉक्टर" असं म्हणाली. "आफ्टरनून," रवी म्हणाला. त्यांना तिथे सोडून सैनिक पायऱ्या उतरून निघून गेला. रवीनं सहज त्याच्याकडे नजर टाकली. तो दारापाशी थांबला होता. रवीनं खाली वाकून आजीबाईंचा उजवा हात आपल्या हातात घेतला. पल्स, ब्लड प्रेशर तपासलं. रवी जे काही करत होता तो सर्व एका नाटकाचा भाग असला तरी त्याचं डॉक्टर असणं नाटकी नव्हतं. त्यानं परिस्थितीचं भान ठेवत आजीची अत्यंत आदरानं तपासणी केली. त्यांची विचारपूस केली. अगदी ठणठणीत असलेली म्हातारी म्हणत होती, "आता काय राहिले बेटा?" उगाच दिवस ढकलणं. आजी कन्नडमध्ये बोलत होती. मग रवीही खुल्ला आणि आजीही. म्हाताऱ्या माणसाला कसले आहेत प्रोटोकॉल. ती एवढी बोलू लागली की रवीला वाटलं ही आजी माझ्या आजोबांची ओळख काढते की काय. काहीही दुखत नाही असं म्हणत म्हणत आजीनं कंबर, गुडघे, डोकं, अशक्तपणा सगळंच सांगायला सुरुवात केली. म्हाताऱ्या माणसांचं वैशिष्ट्य असतं, काही होवो अथवा न होवो, पण डॉक्टरनं आपल्याला तपासावं, एखादं औषध द्यावं असं त्यांना वाटत असतं. मग ती एखादी झोपडीत राहणारी आजी असो की राज्यपालांची आई. रवीनं त्यांना एक सलाईन लावून त्यामध्ये एक मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन सोडलं. आपल्याला पिवळ्या रंगाचं काहीतरी औषध चढवलं जातंय याचाच आजीबाईंना आनंद होत होता. 5-10 मिनिटं झाली तसं रवीनं प्रशिकला तिथेच थांबायला सांगून, "हात धुण्यासाठी बेसिन कुठे आहे?" असं नर्सला विचारलं. तिच्या सांगण्यावरून तो खोली बाहेर जाऊन आला. येतेवेळी शक्य होईल तेवढं घर फिरून आला. त्यानं प्रशिककडे पाहत नकारार्थी मान हलवली. तो जे शोधत होता ते मिळत नव्हतं. रवीची नजर खिडकीतून बाहेर गेली. घराच्या पश्चिमेला छोट्या गार्डनच्या बाजूला किंग जॉर्ज 5th लायब्ररी असं नाव असलेली जुनी एकमजली इमारत दिसली. रवी किंचित हसला. "प्रशिक सर, चला, आपलं नशीब चांगलंच बलवत्तर आहे आज." हलकेच प्रशिकच्या कानात तो म्हणाला. नर्सला इशारा करत तो म्हणाला, "आजीकडे आणि या सलाईनवर लक्ष ठेवा. आम्ही थोडा वेळ राजभवनात फेरफटका मारून येतो." मुख्य दारावर मघाचाच सैनिक उभा होता. तिकडून जाणं शक्य नव्हतं. रवी मागच्या दाराकडे निघाला तसं हातातलं सगळं साहित्य तिथेच ठेवून प्रशिक रवीच्या पाठोपाठ निघाला. घराच्या पाठीमागच्या दारातून दोघंही बाहेर पडले. तिथे छोट्याशा बगीच्यामध्ये एक झोपाळा आणि खुर्च्या होत्या. रवीनं ॲप्रॉन आणि स्टेथोस्कोप एका खुर्चीवर ठेवला. पाठीमागची जागा असल्यानं तिकडे कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता. 1-2 नवीन बांधकाम केलेल्या इमारती होत्या, पण लायब्ररीची इमारत मात्र जुनं बांधकाम केलेली, अगदी जशीच्या तशी होती. आपल्यावर कोणाची नजर नाही ना याचा अंदाज घेत दोघं जण झाडांचा आधार घेत त्या जुन्या इमारतीमध्ये शिरले. बाहेरून जीर्ण वाटणारी ती दगडी वास्तू आतून सुसज्ज अशी होती.
ती नुसतीच लायब्ररी नव्हती, तर सोबतीला राजभवनातील छोटंसं वस्तुसंग्रहालयही होतं. वेगवेगळ्या भाषातील पुस्तकं लाकडी कपाटात उभी करून ठेवली होती. अँटिक पीस असलेल्या कित्येक मोहक वस्तू ओळीनं मांडल्या होत्या. भिंतीवर वेगवेगळ्या प्राण्यांचे शिर पेंढा भरून लावले होते. इंग्रजांच्या काळापासून आजवर होऊन गेलेल्या गव्हर्नरांची तैलचित्र भिंतीची शान वाढवत होती. भिंतीकडे पाहत रवी म्हणाला, ही ढाल तलवार आपली साथ कधी सोडणार नाही वाटतं. प्रशिकही भिंतीवर लावलेल्या जाडजूड ढाल तलवारीकडे पाहत होता. रवीनं क्षण दोन क्षण त्या जाडजूड पोलादी ढाल तलवारीकडे पाहिलं आणि खिशातून चावी बाहेर काढली. चावीच्या एका बाजूवर असलेल्या नक्षीकडे त्यानं नजर टाकली. चावीवर जशी ढाल तलवार कोरण्यात आली होती तशीच ती समोरच्या भिंतीवर होती. काय विचार आहे सर? प्रशिकच्या चेहऱ्यावरचा प्रश्न रवीनं ओळखला. विचार हा आहे की तू ही चावी आत कशी आणलीस? प्रशिकनं विचारलं. आजीबाईंच्या औषधांसोबत. रवी चावीचं टोक हातात धरून समोरच्या ढाल तलवारीजवळ गेला, पण ही चावी टाकायची कुठं हे दिसत नव्हतं म्हणून विचारात पडला होता. ही ढाल तलवार आहे आणि हिचा वापर फक्त महाराजांचे सच्चे भक्तच करू शकतात. प्रशिक रवीकडे पाहत म्हणाला. म्हणजे? दाखवतो तुला. असं म्हणत प्रशिकनं दोन्ही हातांनी दोन्ही तलवारी एकदाच उपसल्या तसा पाठीमागून कसला तरी आवाज आला. दोघांनी एकदम वळून पाहिलं. त्यांच्या पाठीमागे भिंतीला टेकून उभी केलेल्या 2 पुस्तकांनी भरलेली लाकडी कपाटं घरघर आवाज करत एकमेकांपासून दूर जाऊ लागली आणि एका क्षणी थांबली. त्या 2 कपाटांच्या मधील अंधारी पोकळी त्यांना खुणावत होती. भुयारात जाणारा रस्ता मोकळा झाला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहत स्मित केलं. प्रशिकच्या चेहऱ्यावर रवीपेक्षा कित्येक पट अधिक स्मित होतं. 20 वर्षांपासूनची अपुरी राहिलेली इच्छा आज पूर्ण होणार होती. नागनाथ स्वामींच्या कार्याला आज खऱ्या अर्थानं पूर्णत्व येणार होतं. डोळ्यात बोट घातलं तरी एका पावलाच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. समोर अंधारा मार्ग होता आणि त्यातून रवीला प्रकाश शोधायचा होता. एका वेळी फार तर एक जणच आत प्रवेश करेल एवढी त्या भुयाराच्या तोंडाची रुंदी होती. आतमध्ये पाऊल टाकायचं होतं, पण ज्योती अजून बाहेरच होती. रवीनं तिला फोन लावला. राज्यपालांच्या निवासस्थानासमोरील हिरवळीवर मुलाखत ऐन भरात आली होती. राज्यपाल म्हणजे एकेकाळचे कसलेले राजकारणी. विचारलेल्या प्रश्नांची ते मोठ्या शिताफीनं उत्तरं देत होते. शक्य तिथे बगल देत होते. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य ठेवून कधी विनोद करत तर कधी आपल्या अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर चलाखीनं उत्तरं देत होते. एकानं त्यांना विचारलं, सर, तुम्हाला मुंबईतली सर्वात जास्त आवडलेली जागा कोणती? यावर राज्यपाल मिश्किल हसले आणि म्हणाले, अर्थातच राजभवन. अहो, यासाठी तर सारा अट्टाहास केला होता. माझ्या पोटापाण्याचा मार्ग आहे तो. कुणी कुणी राजभवन म्हणजे सोन्याचा पिंजरा आणि राज्यपाल म्हणजे या पिंजऱ्यातला पोपट समजतात. पण सोन्याचा पिंजरा कुणाला नाही आवडणार? तसं पाहिलं तर मला आणखी एक जागा खूप आवडते. कदाचित या पिंजऱ्यामुळे मला तिथे जायला जास्त जमत नाही, पण एक जागा खूप आवडते आणि ती म्हणजे मरीन ड्राईव्ह. या मरीन ड्राईव्हचा अंदाजच खूप वेगळा आहे. जेव्हा मुंबईकराला काही काम असतं तेव्हा तो मरीन ड्राईव्हला जातो. जेव्हा मुंबईकराला काहीच काम नसतं तेव्हाही तो मरीन ड्राईव्हलाच जातो. जेव्हा मुंबईकर प्रेमात पडतो तेव्हा तो मरीन ड्राईव्हला जातो आणि जेव्हा मुंबईकराचं ब्रेकअप होतं तेव्हाही तो मरीन ड्राईव्हला जातो. खरं तर मुंबईकरांचे अर्धे प्रश्न या मरीन ड्राईव्हवर सुटतात. म्हणून माझी उत्तम जागा मरीन ड्राईव्ह. राज्यपालांच्या मिश्किल बोलण्यावर पत्रकारांमध्ये हशा पिकत होता. खरं तर ती मुलाखत न राहता मनमोकळ्या गप्पा सुरू होत्या. एकानं विचारलं, सर, तुमचं आयुष्य एवढ्या स्ट्रगलमधून गेलेलं आहे. राजकीय कारकीर्द एखाद्या कॅनव्हास सारखी बहरत गेलेली आहे. समजा तुमच्या आयुष्यावर एखादा चित्रपट निघाला तर तुमची भूमिका कोण करेल असं तुम्हाला वाटतं? यावर राज्यपाल खळखळून हसले आणि म्हणाले, अहो, एखादा डायरेक्टर आहे का तुमच्या ओळखीचा? नाही, प्रोड्युसरचं मी पाहून घेईन.
यावर पत्रकारही खळखळून हसले. नाही, मी स्वतः तर अभिनय नाही करू शकणार. उभं आयुष्यभर तेच तेच करून केस पांढरे झालेत. जर कोणी चित्रपट काढायचाच ठरवला तर अॅनिमेशन चित्रपट चांगला चालेल. यावर पत्रकारांमध्ये आणखीनच हाशा पिकला. या हसण्यासोबतच ज्योतीचा मोबाईल वाजू लागला. तिचं रवीसोबत बोलणं झालं. ती उठली आणि पत्रकारांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. तोच राज्यपालांनी प्रश्न विचारला, मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे का? या अनपेक्षित प्रश्नानं ज्योती क्षणभरासाठी गोंधळली आणि चटकन स्वतःला सावरत चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली, सर, राजभवनात आलेल्या पत्रकारांसाठी वॉशरूमची व्यवस्था आहे का? यावर हसून ते म्हणाले, तुमचे प्रश्न ऐकून हा प्रश्न मला पडायला हवा. आमचे कर्मचारी तुम्हाला याचं उत्तर सांगतील. स्मितहास्य करत राज्यपालांनी खूण करताच एक कर्मचारी पुढे आला. ज्योती त्या पाठोपाठ चालू लागली. चालता चालता तिच्या कानावर मुलाखत पडत होती. एका पत्रकारानं विचारलं, सर, राजकारणाचा तुम्हाला समजलेला खरा अर्थ काय आहे? यावर उत्तर देताना राज्यपाल खळखळून हसले आणि म्हणाले, महाभारतातील श्रीकृष्ण आणि महाराष्ट्रातील श्रीकृष्ण यांच्याशिवाय आजपर्यंत कुणालाही राजकारणाचा खरा अर्थ समजलेला नाही. पत्रकार काय समजायचं ते समजले. राज्यपाल पुढे म्हणाले, जर तुम्ही माझ्यापुरतं विचारत असाल तर मला समजलेला अर्थ एवढाच की राजकारण आणि गजकर्ण सारखेच असतात. तुम्ही जेवढं खाजवाल तेवढं ते वाढत जातं. कानावर पडणारे शब्द हळूहळू कमी होत होते. ज्योती कर्मचाऱ्या पाठोपाठ जात होती. तिनं रवीला फोन लावला. इकडे प्रशिक आणि रविकुमारनं त्या गडद अंधाऱ्या पोकळीत प्रवेश केला. मोबाईलची रेंज पूर्णपणे गेली असल्यानं त्यांना आता कोणाचा फोन ना येणार होता ना कुणाला फोन करता येणार होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्या 1.5-2 फूट रुंद जागेतून रवी पुढे सरकत होता. त्याच्या पाठोपाठ प्रशिकही एक एक पाऊल टाकत होता. टॉर्चच्या उजेडानं अंधाराची पोकळी दूर जाऊन थांबत होती. 4-5 पावलं पुढे जाताच रवी थांबला. त्यानं निरखून पाहिलं. समोर खाली उतरण्यासाठी लोखंडी पायऱ्या होत्या. क्षणभरासाठी रविकुमार विचारात पडला. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणून प्रशिक म्हणाला, येईल ती. मला वाटतं आपण तिची थोडी वाट पाहिली पाहिजे, रवी म्हणाला. तिला आत येण्याचा रस्ता माहितीये ना? मग नक्की येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे डॉक्टर, प्रशिक म्हणाला. पण नाही झाली तर? ती माझी मुलगी आहे. माझ्या एवढं तिला कुणी नाही ओळखत. विश्वास ठेव, येईल ती. आपण पायऱ्या उतरूया. प्रशिकच्या या बोलण्यावर रवीनं पाऊल उचललं. वर्षानुवर्ष टपकत असलेल्या पाण्याच्या थेंबांमुळे त्या जाडजूड लोखंडी पायऱ्या गंजून गेल्या होत्या. समुद्री पाण्याच्या क्षारांचे पिवळे पांढरे ओघळ तिथे जमा झाले होते. आजवर कधीही न अनुभवलेली भयान शांतता तिथे होती. पावलांच्या आवाजासोबत शांततेचा संयम ढळत होता. पायऱ्यांचा करकरणारा आवाज तिथल्या वातावरणाशी विसंगत वाटत होता. डॉक्टर, प्रशिकचा आवाज घुमला. बोला सर. मी जेवढं वाचलं होतं त्यानुसार भुयारात जाणाऱ्या या मार्गाविषयी मला काहीच माहित नाही. बाहेर जिथे मुलाखत सुरू आहे त्या जागेच्या पूर्वेला एक जुनं बांधकाम आहे. त्या बांधकामातल्या विटांच्या भिंतीआड या भुयारात प्रवेश करण्याचा रस्ता होता आधी. इंग्रजांनी जातेवेळेस तात्पुरत्या भिंतीनं तो बंद करून टाकला होता. मग हा मार्ग? रवीनं विचारलं. कदाचित हा पर्यायी मार्ग असेल डॉक्टर. लोखंडाची करकर थांबली. दोघंही पायऱ्या उतरून खाली आले. आजूबाजूचा काळोख पूर्णपणे संपवण्याची ताकद नसली तरी मोबाईलचा टॉर्च होईल तेवढे प्रयत्न करत होता. आजूबाजूची जागा दिसू लागली. भुयाराची रुंदी आता बऱ्यापैकी वाढली होती. पायाखालची जमीन ओलसर होती. पाझरणाऱ्या पाण्याचे हलके हलके ओघळ वाहत होते. वर्षानुवर्ष वाहत राहिल्याने पाण्याच्या ओघळांनी आपापले मार्ग ठरवून घेतले होते. जमिनीवर पांढऱ्या क्षारांचे थर साचले होते. जमा झालेल्या थोड्याफार चिखलातून पाऊल टाकताना आवाज होत होता. पायांचे ठसे उमटवत ते एक एक पाऊल पुढे जात होते. पावलांच्या सोबतीला थेंबांचा आवाज होता.
जवळपास 125 वर्ष जुनं असलेलं ते मजबूत बांधकाम आजही सुस्थितीत होतं. त्या दगडी बांधकामातील एकही चिरा निखळला नव्हता की जागेवरून सरकला नव्हता. दगडांचा रंग कुठे लालसर, कुठे काळपट, तर कुठे तपकिरी झाला होता. कुठे कुठे असलेल्या विटांच्या बांधकामातील विटा मात्र एखाद्या ठिकाणी पडून फुटल्या होत्या. त्यांचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते. थोडंसं अंतर पुढे जाताच इतका वेळ छोट्याशा वाटणाऱ्या भुयाराची रुंदी अचानक वाढली. जवळपास 12 ते 15 फूट रुंद असं ते भुयार होतं. नकळत भुयाराचा उतार वाढत होता. आता पाण्याचे ओघळ आधीपेक्षा जरा जास्त वेगानं धावत होते. थोडासा उतार पार करताच या रस्त्याला अजून एक रस्ता येऊन मिळाला. रवीनं तिकडं फ्लॅश फिरवला. कुठून तरी आलेला अंधारी मार्ग दूरवर दिसत होता. डॉक्टर, हा तोच रस्ता असावा जो निवासस्थानाच्या जुन्या भिंतीआड निघतो. प्रशिकचा आवाज पोकळीत घुमला. मलाही तसंच वाटतंय, पण हा खूप रुंद आहे. कदाचित या रस्त्यानं मोठी सामग्री इथं आणण्यात येत असावी. इंग्रजांनी काही काळासाठी या भुयाराचा उपयोग शस्त्रसाठा करण्यासाठी सुद्धा केलेला होता. खालच्या उतारामुळे जड सामान आणणं अधिक सोपं जात असावं, प्रशिक म्हणाले. आपण ज्या मार्गाने आलोय तो केवळ माणसांचा येण्या जाण्याचा रस्ता असावा. रवीच्या या बोलण्यावर प्रशिकनं मान हलवून दुजोरा दिला. समोर 12-15 फूट अंतरावर चिरेबंदी भिंत होती. तिच्या अलीकडेच हा रुंद रस्ता उजवीकडे काटकोनात वळत होता. दोघंही समोरचा वेध घेत काटकोनात वळले. पुढं आणखी एक डाव्या बाजूला वळण होतं. अशीच आणखी 2 वळणं त्यांनी घेतली आणि इतका वेळ गडद अंधारात झाकलेलं ते प्रचंड भुयार उजळून निघालं. त्या काळच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहता यावं असं त्या भुयाराचं बांधकाम होतं. मानवी कल्पकतेचा एक अजोड नमुना होता तो. त्याची रचनाच अशी होती की भरपूर सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा आत येण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेलं होतं. हवा खेळती ठेवण्यासाठी वरच्या बाजूला छोट्या छोट्या जाळीदार खिडक्या ठेवल्या होत्या. भुयाराच्या वर फिरणाऱ्याला मात्र याचा मागमूसही नव्हता. आजवर कित्येक लोकांची पावलं तिथून फिरली असतील, पण त्या पावलांखाली एका सुसज्ज वॉररूमचं अस्तित्व असावं याचा कोणालाही गंध नसेल. केवळ हेच भुयार नाही तर अशी कित्येक भुयार असतील. आपल्या पूर्वजांनी अशा कित्येक रचना करून ठेवलेल्या असतील ज्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नाही. कित्येक किल्ले, महाल, शाही राजवाडे, शेकडो वर्षांची जुनी मंदिरं, गावातील वाडे यांनी आपल्या पोटात काय काय लपवलं असेल याचा अंदाज येत नाही. अशा गोष्टी शोधून काढण्याचा आपण प्रयत्नही करत नाही. एकतर अशा जागा मोठ्या खुबीनं लपवण्यात आलेल्या असतात आणि ज्या जागांबद्दल लोकांना माहिती आहे त्या जागा नेहमीच भुताटकीनं पछाडलेल्या असतात. त्या जागांभोवतीच्या अफवाच ती जागा इतके दिवस गुप्त ठेवण्याच्या कामी आलेल्या असतात. आणि जी जागा शोधण्यासाठी काही ताज्या दमाचे लोक निघतात तिथं शासनाचे नियम आडवे येतात. आज आपल्या देशाकडे जेवढी संपत्ती आहे तेवढीच, किंबहुना त्याहून अधिक संपत्ती जमिनीच्या उदरात लपून आहे. मोकळा श्वास घेण्याची ती वाट पाहते. आपल्यावर आलेल्या आत्महत्येचा आळ खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी एक तरुण प्रयत्न करतो काय आणि एका अज्ञाताकडे नेणाऱ्या प्रवासाला निघून इथपर्यंत पोचतो काय. सगळंच अद्भुत. आता त्याचं ध्येय पूर्णपणे बदललं होतं. तो केवळ एकट्याचा विचार करणारा राहिला नव्हता. छत्रपतींचं कार्य करणारा कधी एकट्यापुरता विचार करेल का? तो शोधत होता एक खजिना. तो आता त्याच्या ध्येयाच्या जवळ जात होता. त्या दोघांनाही आता खजिन्याची आस लागून होती. खजिन्याच्या शिलेदारांनी अत्यंत सुरक्षिततेनं तो भव्य खजिना लपवला होता. त्या भुयाराच्या रचनेवरून रवीला वाटून गेलं की खजिना लपवण्यासाठी याहून अजून सुरक्षित जागा कोणती असणार. भर मुंबईमध्ये लाखो लोकांच्या गर्दीत असूनही सर्वांपेक्षा एकटा असलेला खजिना कसा असेल आणि आपण तो शोधून काढणार आहोत या कल्पनेनंच त्याला शहारी येत होते. प्रशिक म्हणाले, मी तरुणपणी खूप अभ्यास केला, संशोधन केलं,
त्यानंतरची 20 वर्ष केवळ झुरण्यात घालवली. परंतु एकदाही हा विचार माझ्या मनाला शिवला नाही की खजिना इथंच मुंबईत असेल. सर, खजिना मिळणं अजून बाकी आहे, पण त्याआधी एका गोष्टीसाठी मला मनापासून तुमचे आभार मानावेसे वाटतायत. अहो, तुम्ही भेटला नसतात तर मी या अद्भुत रहस्यापर्यंत कधीच पोचलो नसतो. या गूढ ऐतिहासिक वास्तूचा आनंद घेऊ शकलो नसतो. याचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच जातं बरं. रवी प्रशिककडे पाहत म्हणाला. श्रेय घ्यायचे दिवस कधीचेच संपलेत डॉक्टर. चला खजिना शोधूया. असं म्हणून खाली पडलेल्या विटांमधून मार्ग काढत प्रशिक पुढे सरकला. झरोक्यांमधून शुद्ध हवा आत येत असल्यानं श्वास घेण्यासाठी भरपूर ऑक्सिजन मिळत होता. हवेला खाऱ्या वाऱ्याचा गंध होता. सूर्यप्रकाशही भरपूर असल्यानं रवीनं मोबाईलचा टॉर्च आता बंद केला. अंधाराच्या पोकळीला हद्दपार करून प्रकाशमय झालेलं भुयार, त्याच्या उंच भिंती, अधूनमधून टपटपणाऱ्या पाण्याचा आवाज आणि ओलसर जमीन या पार्श्वभूमीवरून ते चालत होते. काही अंतर पुढे जाताच त्यांना थांबावं लागलं. थांबणं भागच होतं, कारण भुयारात पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. दोघांनी कल्पनेत सुद्धा विचार केला नसेल असा एक भव्य जाडजूड लोखंडी दरवाजा त्यांचा मार्ग रोखून उभा होता. त्या लोखंडी दरवाजानं दोन्ही भिंती, छप्पर आणि जमीन व्यापून टाकली होती. बाजूच्या दोन्ही भिंतींमध्ये हा दरवाजा कमीत कमी 1.5 फूट तरी आतमध्ये घुसलेला असावा. त्याचं वजन कित्येक टन असावं. मनगटाहून मोठे असलेले त्याचे पोलादी गज दरवाजाला अभेद्य बनवत होते. कित्येक वर्ष पाण्याशी संपर्क आल्यामुळे दरवाजाला गंज चढला होता. न गंजलेला एकच भाग होता, तो म्हणजे त्याचं कुलूप. हे कुलूप पंचधातूंनी बनवण्यात आलेलं आहे, प्रशिक म्हणाले. आणि आपली चावी सुद्धा. खिशामधून चावी बाहेर काढत रवी म्हणाला. त्या भव्य लोखंडी दरवाजाला मध्यभागात एक कुलूप होतं. खरं तर ते कुलूप वेगळं नव्हतंच, तोही दरवाजाचाच एक भाग होता. त्यावर कोरलेली प्रॉपर्टी ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ही अक्षरं ठळक दिसत होती. कुलपाच्या मध्यभागात एक छोटासा चौकोन आणि त्याच्या मध्यभागी ढाल तलवारीचं छोटं निशाण होतं. रवीनं कुलपाकडे निरखून पाहिलं आणि हातातली चावी काही क्षणांसाठी न्याहाळली. चावीची एक बाजू टोकदार होती, तर दुसऱ्या बाजूला चौकोन होता आणि त्या चौकोनाच्या मध्यभागात ढाल तलवारीचं निशाण. रवीनं एकदा प्रशिककडे पाहिलं आणि चावीचा चौकोन कुलपाच्या चौकोनात हलकेच सरकवला. ढाल तलवारीची दोन्ही निशाणं एकमेकात पक्की बसल्याचा आवाज आला. रवीनं चावी फिरवली तसा खट आवाज झाला, पण कुलूप उघडलं नाही. त्यानं पुन्हा एकदा चावी फिरवली, पुन्हा तोच आवाज. त्यानं 4 वेळा चावी फिरवली आणि मध्यभागातून कुलपाचे समप्रमाणात 4 भाग झाले. मध्यभागात नुसती चावी एका चौकोनात अडकून होती. चावीच्या टोकाच्या चौकोनाच्या जागी स्वस्तिक आकार तयार झाला होता. रवीनं चावी काढून घेतली. स्वस्तिक आकार पुन्हा चौकोनात बदलला आणि चावी बाहेर येताच तो भव्य लोखंडी दरवाजा करकर आवाज करत जमिनीपासून वेगळा होत वरच्या दिशेला सरकू लागला. पुढच्या 4 ते 5 सेकंदात दरवाजा पूर्णपणे दगडी भुयारात लुप्त झाला. दरवाजा उघडला गेला तसा भुयाराचा मार्ग मोकळा झाला. रविकुमार आणि प्रशिक दोघंही पुढे जाऊ लागले. 3-4 पावलं पुढे जाताच हादरवून सोडणाऱ्या आवाजानं दोघंही दचकले. तो अनपेक्षित आवाज त्यांच्या मागूनच आला होता. त्यांनी झटक्यात वळून पाहिलं. लोखंडी दरवाजा बंद झाला होता. तो आवाज एवढा मोठा होता की भुयार हादरून गेलं. पुढचे काही सेकंद तोच आवाज घुमत होता. जर कोणी बरोबर त्या दरवाजाखाली असतं तर त्याचे 2 तुकडेच झाले असते. धक्क्यातून स्वतःला सावरत दोघंही उभे राहिले. बंद दरवाजा पाहताच रवीला ज्योतीची आठवण झाली. ती अजूनही आली नव्हती. फोन लागायचा तर काही प्रश्नच नव्हता. उगाच रवीच्या मनात शंका येऊन गेली की कदाचित या दरवाजाप्रमाणेच लायब्ररीतला उघडलेला दरवाजा तर बंद झाला नसेल ना.
अन उघडा असेलच तरीही तिला इथपर्यंत यायचा रस्ता कसा समजेल? रवीच्या मनातली घालमेल प्रशिकनं ओळखली. ते म्हणाले, डॉक्टर, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण बंद असलेल्या रहस्याच्या जवळ जातो आहोत. खजिन्याचा शोध घेणं आणि तो जगासमोर आणणं हेच या क्षणी आपलं ध्येय आहे. छे, आपण तिला उगीच आणलं, रवी म्हणाला. डॉक्टर, आता त्या गोष्टीचा विचार करायची वेळ निघून गेली आहे. ज्या स्वप्नासाठी कळत न कळत मी जिवंत आहे, ज्या स्वप्नासाठी प्राध्यापक नागनाथ स्वामी आणि न्यायाधीशांनी जीव गमावला, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली असताना आता कोणतंच नातं महत्वाचं नाही, मग ती माझी मुलगी का असेना. इथं भाऊक होऊन चालणार नाही, कारण भाऊक झालं की मेंदू काम करणं सोडून देतो. डोकं शांत ठेवून निर्णय घेतले पाहिजेत. एक गोष्ट विसरू नकोस, भुयाराची दिशा समोर आहे, पाठीमागे नाही. प्रशिक रवीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्या हातांमध्ये खूप आधार होता. रवीतल्या सायकियाट्रिस्टनं प्रशिकच्या मनाचा अंदाज घेतला. त्याला ज्या गोष्टीची काळजी वाटत होती ती काळजी आता दूर झाली. प्रशिक मधला प्रशिक अजून जिवंत आहे म्हणून त्याला समाधान वाटलं. तो नव्यानं उघडलेल्या भुयाराकडे चालू लागला. प्रशिकनंही त्याच्या पावलांना गती दिली. इतका वेळ चौकोनी असणारं ते भुयार आता गोलाकार दिसू लागलं. सगळं काही स्पष्ट दिसत होतं. जमिनीवरचा उतारही आता थोडा कमी झाला होता. दोन्ही बाजूंना मशाली अडकवण्यासाठी दगडांच्या खोबणी तयार करण्यात आलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी उजेडासाठी ती व्यवस्था करण्यात आली असावी. जमिनीपासून 2 फूट उंचीवर जागोजागी लोखंडी कड्या भिंतीत बसवण्यात आल्या होत्या. कदाचित त्या उतारानं काही जड वस्तूंची वाहतूक करायची असल्यास त्याला थांबवण्यासाठी या कड्यांचा आणि साखळ्यांचा वापर केला जात असावा. लोखंडी दरवाजा संपून 10-1 फूट पुढे येताच भुयाराच्या दोन्ही बाजूंना लाकडी दरवाजे असलेले दिसू लागले. आकारावरून ते जाडजूड असावेत. वर्षानुवर्ष किडे आणि भुंग्यांनी पोखरल्यामुळे ते आता खिळखिळे झालेले दिसत होते. भुयार समोरून नागमोडी वळण घेत होतं. या खोल्या आहेत. या भुयारात अशा 13 खोल्या आहेत अशी गोष्ट माझ्या वाचनात आलेली आहे. प्रशिक त्याला माहीत असलेली त्या भुयारा संबंधातील प्रत्येक गोष्ट रवीला सांगत होता. दोघंही एका बंद दरवाजाजवळ आले. मोडकळीला आलेला हा लाकडी दरवाजा रवीनं ढकलला. एका धक्क्याची वाट पाहत असलेला तो लाकडी दरवाजा धाडकन कोसळला. कुजलेल्या लाकडाच्या आवाजाबरोबर धूळही पसरली. पसरलेल्या धुळीमुळे रवी 1-2दा खोकला आणि दोघांनी आत प्रवेश केला. इथे पाहिजे तेवढा उजेड नव्हता म्हणून रवीनं मोबाईल सुरू केला. टॉर्चच्या प्रकाश झोतात ते पाहू लागले. बाहेरून खोलीसारखं वाटत होतं, पण मध्ये तर चक्क भला मोठा हॉल होता. या भुयारात एवढा मोठा हॉल असावा याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. पायाखालच्या ओलसर मातीत पाय रुतवत दोघं पुढे पुढे जात होते. त्यांच्या पावलांचे ठसे उमटत होते. कित्येक वर्षात कोळ्यांनी विणून ठेवलेल्या घरांनी ती खोली भरून गेली होती. त्यांच्या डोक्याला, अंगाला ही जाळी अडकू लागली. प्रकाश झोत पूर्ण हॉलभर फिरत होता. खजिन्याच्या आशेनं इथपर्यंत आलेल्या दोघांना खजिनाच काय, पण सोन्याचा एक कणही दिसत नव्हता. सर, अजून 12 हॉल शिल्लक आहेत, चला, असं म्हणत रवी बाहेर आला आणि समोरच्या खोलीत शिरला. तिथंही जाळं जळमटं आणि ओलसर भिंतीशिवाय काहीच नव्हतं. भुयाराचं नागमोडी वळण पार करून त्यांनी पुढच्या 2 खोल्या पाहिल्या. एवढे संकेत जुळूनही हाती काहीच लागत नाही म्हणून रवी नाराज होता. रवी एका खोलीत शिरला. प्रशिक दारातच उभा राहून त्याच्या हालचाली पाहू लागला. त्याच्याही मनात असंच काही सुरू असावं. दाराच्या वरच्या बाजूला त्याचं लक्ष गेलं. त्यानं रवीला हाक दिली तसा रवी बाहेर आला. प्रशिक दरवाजाच्या वर असलेला दगडी चिरा हाताने साफ करत होता. त्यावर जमा झालेली धूळ बाजूला करताच दगडामध्ये कोरलेल्या 2 तलवारी ठळकपणे दिसू लागल्या. इथे ढाल नव्हती. रवीच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. तो एकदम घाईघाईतच 1 क्रमांकाच्या खोलीकडे परत आला. त्यानं या दरवाजावरही तीच खूण पाहिली. एकमेकांना छेदणाऱ्या तलवारी प्रत्येक दरवाजावर होत्या.
पाठीमागून येणाऱ्या प्रशिकला रवी म्हणाला, सर, ही खूण प्रत्येक ठिकाणी आहे. आपण किती दरवाजे उघडणार? 1 मिनिट डॉक्टर, आपण काहीतरी विसरतोय. थोडासा विचार करून प्रशिक म्हणाला, काय विसरतोय? रवी, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातल्या घड्याळातला आपल्याला मिळालेला क्रमांक काय होता? हा, L3H8. थोडंसं आठवून रवी म्हणाला. मग आपण बरोबर आहोत. इथं वेगवेगळ्या लॉबीज आहेत. घड्याळात मिळालेला क्रमांक पुस्तकासोबतच इथेही जुळतोय. आपण 3 क्रमांकाच्या लॉबीमध्ये आहोत. ज्या रस्त्यानं आपण आलो ती लॉबी 1, जो रस्ता भिंतीआड होता ती 2, आणि लोखंडी दरवाजाच्या नंतर असलेली लॉबी क्रमांक 3, जिथे आपण उभे आहोत. आणि H8चा अर्थ सर? हॉल क्रमांक 8. ज्याने कोणी हे सगळं तयार करून ठेवलंय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ डॉक्टर, प्रशिक हसत म्हणाले. चला तर मग बघूया काय ते. रवी आणि प्रशिक एक एक खोली ओलांडत नागमोडी वळणं घेत खोली क्रमांक 8च्या समोर आले. आत्तापर्यंत पाहिलेल्या खोल्या आणि या खोलीमध्ये फरक होता. या हॉलचा दरवाजा सर्वांपेक्षा मोठा होता आणि तो किडलेलाही नव्हता. तो दरवाजा ढकलणं हे एकट्याचं काम नव्हतं. त्यांनी दाराच्या बाजूला कोरलेलं चिन्ह पाहिलं. तिथे फक्त एकच तलवार कोरण्यात आली होती. तिच्यासोबत नेहमी असणारी दुसरी तलवार तिथे नव्हती. दोघांनी ताकद लावून दरवाजाला धक्का दिला. सुरुवातीला मजबूतपणे उभ्या असलेल्या दरवाजाचा प्रतिकार आता कमी होऊ लागला. कर आवाज करत बिजागरी सांधा असलेला दरवाजा हळूहळू मागे सरकू लागला. त्या आवाजाने आणि दरवाजाच्या हालचालीने वर्षानुवर्ष घर करून बसलेले कोळी घाबरून सुरक्षित जागी पळाले. तोंडासमोर येणारी कोळिष्टकं दूर सारत दोघंही पुढे सरकू लागले. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या खोल्यांपेक्षा हा हॉल सर्वात भव्य होता. पण तो सुद्धा रिकामाच होता. अख्खं भुयार रिकामं होतं. अंधारी जागा आणि भयाण शांततेशिवाय तिथे काहीच नव्हतं. ज्या जागेवर ते तिथपर्यंत पोचले होते त्याचा तिथपर्यंत खजिन्याचा मागमूसही लागला नव्हता. खजिना सोडाच एक फुटकी कवडी सुद्धा तिथे नव्हती. इतका वेळ भव्य दिव्य वाटणारं भुयार त्यांच्यासाठी एखाद्या खिंडारासारखं वाटू लागलं. रवीचा चेहरा तर रडवेला झाला होता. एक प्रकारची खोल नाराजी त्याच्या डोक्यात शिरली. परत जाण्याचे सगळेच रस्ते बंद झाले होते. पुढेही काही नव्हतं. क्षणभर रवीला प्रशिकचा राग आला. हा माणूस जर भेटला नसता तर परत तरी गेलो असतो. आता तोही पर्याय शिल्लक नाही. त्याच्या मनात राग, नाराजी, पश्चात्ताप साऱ्याच भावना आलटून पालटून येत होत्या. छे, कसला खजिनान कसलं काय, सगळ्या अफवा आहेत या. अफवांना खरं मानून मी रस्ता भरकटलो, विनाकारण सगळ्यांचा जीव धोक्यात टाकला. तिकडे आदित्य आणि प्रियलचं काय झालं असेल? छे 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 छे, सारं खोटं आहे, नुसत्या अफवा आहेत. रवी एकटाच बडबडत होता. या क्षणी एखादी सिगारेट जवळ असायला हवी या जाणीवेनं तो उगीच रिकामे खिसे चाचपू लागला. त्याची अस्वस्थता प्रशिक पाहत होता. त्यानं मोबाईलचा टॉर्च भिंतीवर टाकला आणि म्हणाला, डॉक्टर, एकदा हे तू पाहायला पाहिजेस. रवीनं मान उचलून त्या उजेडात भिंतीकडे पाहिलं आणि एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता त्याच्या मनात जागी झाली. डोक्यातली निराशा, राग, पश्चात्ताप, सिगारेटची तलफ सगळं विसरून गेलं. भिंतीजवळ जाऊन त्यानं निरखून पाहिलं. भिंतीवरील एका लालसर विटेवर एक तलवार कोरलेली होती. मला वाटतं बाहेरच्या दारावरून जी एक तलवार गायब होती ती या ठिकाणी आहे. प्रशिक किंचित स्मित करत म्हणाला, मलाही तसंच वाटतंय. असं म्हणत रवीनं जमिनीवर इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला, मला थोडं जास्त काहीतरी वाटतंय. ही वीट तोडून टाकावी असं वाटतंय. रवीनं जमिनीवर ओलसर जागेत पडून गंजून गेलेला लोखंडाचा तुकडा उचलला आणि त्या वजनदार लोखंडानं तलवार कोरलेल्या विटेवर घाव घालायला सुरुवात केली. प्रत्येक घावासरशी मोठा आवाज होत होता. भुयाराच्या नागमोडी वळणावर आदळून आवाज घुमत होता. आवाजाचे प्रतिसाद वेगवेगळ्या भागातून येत होते. जणू काही रवी जे करतोय त्याला भुयार
हुंकार देऊन सहमती देत आहे. थोड्याच वेळात विटेचे तुकडे खाली पडू लागले. ती लाल वीट पूर्णपणे भिंतीमधून निखळली. त्या विटेआड भिंतीमध्ये असलेली पोकळी दिसू लागली. टॉर्चच्या प्रकाशातही काही दिसत नव्हतं. रवीनं तो लोखंडाचा तुकडा त्या अंधाऱ्या जागेत सरकवला. तो तुकडा एखाद्या धातूवर आदळल्याचा आवाज आला, पण दिसत काहीच नव्हतं. मध्ये हात टाकून पाहिल्याशिवाय आता पर्याय नाही असा विचार करून रवीनं उजव्या हाताची बाही मागे सारली आणि हात त्या जागेवर टाकणार तोच प्रशिकनं त्याला थांबवत म्हटलं, तू थांब, मला पाहू दे. इथल्या कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला पक्की खात्री नाहीये. मध्ये काही हाती लागलं तर आनंदच आहे, पण जर काही बरं वाईट झालं तर ते माझं होऊ दे. प्रशिकनं त्या छोट्याशा फटीमधून आत हात टाकला. मध्ये थोडंसं चाचपून पाहिल्यावर त्याच्या हाताला एक चौकोनी आडवी पेटी लागली. आपल्याला आजूबाजूच्या विटा पण काढाव्या लागतील, प्रशिक हात बाहेर घेत म्हणाला. रवीच्या हातात लोखंडी रॉड होताच त्यानं ताकद लावून विटांवर घाव घालायला सुरुवात केली. एक एक वीट भिंतीतून निखळून तुकडे होऊन पडू लागली. जसजशी तिथली जागा मोकळी होत होती तसतशी त्यांची उत्सुकता वाढत होती. काही मिनिटातच ती पेटी दिसू लागली. रवीनं लोखंड खाली टाकलं. प्रशिकनं दोन्ही हातांनी अलगद ती पेटी बाहेर काढली. पेटी लोखंडी होती आणि वजनानंही चांगलीच जड होती. त्यांनी पेटी खाली ठेवली. पेटी आयताकृती होती, जिची लांबी जवळपास 1.5 फूट आणि रुंदी अर्धा फूट होती. पेटीच्या चारही बाजूंना 4 कड्या होत्या. रवीनं एक एक करत चारही कड्या काढून पेटी उघडली. आत पितळेनं बनलेली दुसरी पेटी होती. ती पितळी पेटी बंद होती, अगदी एकसंध होती. पेटीच्या एका बाजूवर इंग्रजी आकडे असलेलं लॉक होतं. ते इंग्रजी आकडे जुळले तरच पेटी उघडणार होती. रवीनं लॉकच्या आडव्या दिशेनं आकडे मोजले. तब्बल 24 आकडे असलेलं ते लॉक होतं. 24 आकड्यांचा पासवर्ड जुळल्याशिवाय ते लॉक उघडणार नव्हतं. एखादा 4-5 अंकाचा पासवर्ड उघडायचा म्हटलं तर नाकी 9 येतात आणि इथे तर चक्क 24 आकडे. प्रशिक विचारात पडला. प्रश्नार्थक नजरेनं त्यानं रवीकडे पाहिलं. रवी कसल्या तरी विचारात गढून गेला होता. प्रशिक त्याच्याकडे पाहतच राहिला. रविकुमार डोळे बंद करून विचार करू लागला. त्या क्षणी त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्यालाच माहित होतं. तो पूर्णपणे भूतकाळात गेला. गेल्या 2-3 दिवसात घडलेली प्रत्येक घटना त्याच्या डोळ्यासमोरून वेगानं सरकू लागली. नागपूरहून निघतानाची त्याची सकाळ, अल्केमिस्ट, हॉटेल अवंती, घृष्णेश्वरचा प्रवास, वेरूळ, वाढदिवसाची पार्टी, न्यायाधीशांचा अटॅक, त्यांची भेटवस्तू, न्यायाधीशांचा लटकता मृतदेह, सोफ्याखाली पडलेलं बटन, पोलीस स्टेशन, मॉर्च्युरी हॉल, बोटातली अंगठी, बुद्धमूर्ती, दशावतार, अशोकस्तंभ, सोन्याचा पेन, पलाहारे पालू नालू, कटपायादी, सिलेक्ट द किंग, 8 डे क्लॉक. रवी थांबला. पुढे नेलेले विचार आणखी मागे आणले. पलाहारे पालून नालू, महिन्याचे दिवस, 12 महिने, 24 आकडे. रवीनं डोळे उघडले. दिशाभूल करण्यासाठी वापर केला म्हणून जे रवीनं दुर्लक्ष केलं होतं ते 24 आकडे तो आठवू लागला. 1382, 1303, 1303, 1313, 03, 133130. त्यानं एक एक करून आकडे फिरवायला सुरुवात केली. शेवटचा आकडा फिरवला आणि ती पितळी पेटी आपोआप उघडली गेली. प्रशिक आश्चर्यानं पाहू लागला. टॉर्चच्या प्रकाशात सगळं काही दिसू लागलं. रवीनं वरचं तलम रेशमी कापड बाजूला केलं आणि आतला तळपता खंजीर उघडा पडला. पितळी खणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा खंजीर लखलखत होता. त्याची हिरेजडीत सोन्याची मूठ नजर हटू देत नव्हती. प्रशिकनं तो 1 फूट लांबीचा खंजीर हातामध्ये पेलला.
त्याचं सोनेरी पातं प्रकाश परावर्तित करत होतं. खंजिरावरचं नक्षीकाम डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. दुश्मनानं सुद्धा हसत हसत या खंजिरावर मान ठेवून मृत्यूला आलिंगन द्यावं इतका सुंदर होता तो. खंजिराहूनही अधिक प्रशिकचे डोळे तेजानं चमकत होते. काहीतरी अद्भुत हाती लागावं असं त्यांचं झालं होतं. डॉक्टर, हा खंजीर साक्षात छत्रपतींचा आहे. खरं म्हणताय? रवीचे डोळे विस्फारले गेले. हो, त्यांच्या संग्रहात हा खंजीर होता. त्यांच्यानंतर पुढे हा त्यांच्या तलवारीसारखाच लुप्त झाला. पण हा इथपर्यंत कसा काय आला असेल? कदाचित एखाद्या शिलेदारानं लपवलं असेल. शिलेदार? आणि या इंग्रजाच्या गुहेत? हे पहा, प्रशिकनं खंजिराचं पातं रवीला दाखवलं. खंजिराच्या सोनेरी पात्यावर 3 इंग्रजी अक्षर कोरलेली होती. IHS. IHSचा अर्थ काय? आणि ही अक्षरं राजांच्या खंजिरावर कशी? रवीनं न कळून विचारलं. IHS म्हणजे काय ते माहित नाही डॉक्टर, पण महाराजांच्या जगदंब तलवारीवर हीच अक्षरं होती. यावर एकाच ठिकाणी आहे, पण जगदंब तलवारीवर 3 ठिकाणी ही अक्षरं 3 वेळेला कोरलेली होती. अविश्वसनीय आहे हे, रवी म्हणाला. पण सत्य आहे. प्रशिक पुढे काही बोलणार तोच भुयारातील अंधाराला चिरून टाकत आवाज घुमला. बाबा! ज्योती म्हणत प्रशिक घाईघाईनं उठला. काही काळासाठी ते तिला विसरूनच गेले होते. वजनदार पेटी सोबत घेणं कठीण होतं, म्हणून रवीनं रेशमी कापडात खंजीर गुंडाळला आणि दोघंही धावतच लोखंडी दरवाजाजवळ पोचले. समोरचं दृश्य पाहून प्रशिकच्या अंगातलं अवसानच गळालं. ज्या गोष्टीला घाबरून प्रशिकनं गेली 20 वर्ष काढली होती, तीच गोष्ट आज समोर उभी होती. त्याला 20 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रतिपदा त्याला दिसू लागली. ते भयान दृश्य आणि प्रतिपदेच्या ठिकाणी त्याला ज्योती दिसू लागली. प्रशिक स्वतःलाच नाही नाही म्हणू लागला. रवीला भावूक न व्हायला सांगणारा प्रशिक स्वतःच भावनेच्या गर्तेत अडकला. त्यांची मती गुंग झाली. त्यांच्यातील संशोधकाची जागा पुन्हा वडिलांनी घेतली. एका बाजूला कानाला बंदूक लागलेली मुलगी आणि दुसऱ्या बाजूला बाप, आणि मध्ये दोघांना वेगळं करणारा लोखंडी दरवाजा. वेलकम डॉक्टर्स. ज्योतीच्या मागून आवाज आला. कोण आहेस तू? स्वतःला सावरत प्रशिक ओरडला. मी तुम्हा तिघांचाही मृत्यू आहे असं समजा. अरे मग भित्रासारखा मागे का उभा आहेस? समोर ये, प्रशिक ओरडला. ठीक आहे, जशी तुमची शेवटची इच्छा, असं म्हणून ती व्यक्ती समोर आली. राज्यपाल? रवीनं डोळे विस्फारले. राज्यपाल तुम्ही? हो, मीच, राज्यपाल रामचंद्रन. रागानं प्रशिकच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळ्यात भयंकर द्वेष भरला. ती बंदूक ज्योतीच्या नव्हे तर आपल्याच कानशिलावर ठेवल्याचा त्यांना भास झाला. काय पाहिजे तुला? प्रशिकनं विचारलं. जे तुला पाहिजे तेच मलाही पाहिजे. जोपर्यंत तू माझ्या मुलीला सोडत नाहीस तोपर्यंत तुला काहीही मिळणार नाही, प्रशिक उसना अवसान आणून बोलला. ते मी ठरवणार, तुम्ही नाही. न्यायाधीशांना मारून तू काय मिळवलंस? रवी ओरडला. रामचंद्रन खदखदा हसू लागला. तुला? मला? रवी म्हणाला. हो, तुला मिळवलं. न्यायाधीशाला मारेपर्यंत मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अरे पण त्या दिवशी तू अचानक उगवलास. ज्या स्वप्नासाठी मी तळमळतोय त्या स्वप्नापर्यंत तू मला घेऊन जाणार हे मी ओळखलं आणि खेळवत इथपर्यंत आणलं. राज्यपाल रामचंद्रन रवीकडे बोट दाखवत म्हणाला. तू हरामखोर खुनी आहेस, रवी ओरडला. हरामखोर आहे की नाही माहित नाही, पण खुनी मात्र नक्की आहे, रामचंद्रन थंडपणे बोलला. रवीने एक द्वेषपूर्ण नजर त्याच्यावर टाकली.
या पलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. रविकुमार, तू खुनी म्हणतोच आहेस, तर आणखी एका हत्येबद्दल सांगेन म्हणतो, रामचंद्रन म्हणाला. कोणाची हत्या? रवीनं विचारलं. श्रीमान एन नारायण, तुझे आजोबा, रामचंद्रन अतिशय थंड शब्दात म्हणाला. रामचंद्रनचे ते शब्द रवीच्या कानात शिस ओतल्यासारखे गेले. काय? हे खोट आहे. रवीनं कसे तरी शब्द उच्चारले. हेच खरंय डॉक्टर. काहीही बोलू नकोस तू. त्यांचा मृत्यू आजारपणानं झालाय. रवी ओरडला. हा तुझा गैरसमज आहे रविकुमार. मृत्यू दवाखान्यात झाला, पण आजाराने नाही. रामचंद्रनच्या लेखी एखाद्याचा मृत्यू ही सहज गोष्ट असावी. तो त्वेषात म्हणाला, होय, मी मारलंय त्यांना याच हातानं. एक माणूस म्हणून खूप चांगले होते तुझे आजोबा, पण एक शिलेदार म्हणून खूपच निष्ठावान व्यक्ती. खजिन्याबद्दल ब्र सुद्धा काढला नाही, काढणारही नव्हते. मग काय, गळा दाबून मारावं लागलं त्यांना. रामचंद्रनचं बोलणं ऐकून रवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचं डोकं सुन्न पडलं. आपल्या आजोबांचा मृत्यू अशा पद्धतीनं व्हावा हेच त्याला सहन होईना. हातातला खंजीर असाच रामचंद्रनच्या छातीत घुसवावा असं त्याला वाटलं. रवीनं रागाच्या भरात लोखंडी दरवाजावर लाथ मारली. शोभत नाही एखाद्या डॉक्टरला असं हे गरम डोक्यानं दरवाजावर लाथ मारणं वगैरे. आणि हो, आत्ता आठवलं, आमच्या मातोश्रींचे फुकटात उपचार केल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. राज्यपाल रामचंद्रन रवीला खिजवत होता. समोर ज्योतीचं अंग घामानं डबडबून गेलं होतं. कानावर बंदूक ठेवून चाललेल्या शब्दांचा खेळ तिला सहन होत नव्हता. प्रशिक हतबल होऊन पाहत होता. त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्यालाच कळत नव्हतं. बोलणं खूप झालं आता. तो खंजीर माझ्याकडे दे. रामचंद्रन मोठ्यानं ओरडला. नाही दिलं तर? रवी म्हणाला. तू डोक्यावर पडलास का रे? नाही दिला तर या सुंदर मुलीच्या डोक्यातून गोळी आरपार जाईल. तू 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 असं काहीही करणार नाहीस. मी काहीही करू शकतो. आजवर असं खूप काही केलंय मी. रामचंद्रन हसत म्हणाला. आजचा हा दिवस पाहण्यासाठी मी गेल्या 4 वर्षांपासून झुरतोय. गेल्या 4 वर्षात एकही दिवस असा गेला नाही की मी या दरवाजावर डोकं ठेवून अश्रू ढाळले नाहीत. दररोज या लोखंडी गजावर डोकं ठेवून हताश होऊन जातोय. मी आता इथपर्यंत पोहोचलोय म्हणून सांगतोय, मी काहीही करू शकतो. असं म्हणून दातोट खात त्यानं ट्रिगरवरचं बोट आवळलं. 1 मिनिट थांब, रवी ओरडला. चल, खंजीर आण इकडं. ठीक आहे, मी खंजीर देईन, पण ज्योतीला आमच्या हवाली केल्याशिवाय नाही, रवी म्हणाला. तिचं काय करायचं ते मी बघून घेईन. विसरू नकोस की या दरवाजाची चावी माझ्याकडे. ही संधी गेली तर तुला हा खंजीर कधीच पाहता येणार नाही. रवीनं शह दिला. रामचंद्रननं मानेनं होकार दिला तशी रवीनं चावी हातात घेतली. तो चावी कुलपाट टाकणार तोच प्रशिकनं रवीचा हात धरला आणि म्हणाला, रविकुमार, आतापर्यंत खूप जणांनी बलिदान दिलं यासाठी. आणखी एक बलिदान गेलं तरी बेहत्तर, पण हा संकेत या नराधमाच्या हाती पडता कामा नाहीये. ते ऐकून ज्योतीच्या मनाची अवस्था भयंकर झाली. बाबा, काय बोलताय तुम्ही? ज्योती ओरडली. डॉक्टर, तू तुझं काम कर. या कफल्लक माणसाचं ऐकू नकोस. रामचंद्रनचा आवाज चढला. त्याच्या आवाजाचे पडसाद भुयाराच्या भिंतीत घुमत होते. रवी खंजीर देऊ नकोस, प्रशिक गरजला. रवीनं एक क्षण प्रशिककडे पाहिलं. रविकुमार, बलिदान गेलं तरी चालेल, पण खंजीर देऊ नकोस. रवीच्या मनानं प्रशिकचा ठाव घेतला. मान हलवून तो नाही नाही म्हणत होता. डॉक्टर, दरवाजा उघड, असं मोठ्यानं ओरडून रामचंद्रनं हवेत एक गोळी झाडली. तसं सगळं चिडीचूप झालं. ज्योतीनं दोन्ही हात कानाला लावले होते. तिची किंकाळी कितीतरी वेळ गोळीच्या आवाजासोबत घुमत राहिली.
ते कुलूप दोन्ही बाजूंनी उघडणारं होतं. त्यानं चावीचा चौकोनी भाग कुलपात टाकला. चावी 4 वेळा फिरवली. कुलपाचे 4 समान भाग होऊन स्वस्तिक आकार घेतलेली नुसतीच चावी तिथे राहिली. रवीनं चावी काढून घेतली. तोच अजस्त्र लोखंडी दरवाजा करकरत वर जाऊ लागला. वरच्या भिंतीमध्ये पूर्णपणे आत जाऊनच थांबला. रवीनं हातातल्या घड्याळामध्ये वेळ पाहिली. रवीला माहित होतं की दरवाजा बरोबर 10 सेकंदांनंतर खाली येणार. कदाचित त्याला वरच्यावर लॉक करण्याची सिस्टम असेल, पण त्यांना ते माहीत असण्याची काहीच शक्यता नव्हती. केवळ 2 हातांचं अंतर होतं त्यांच्यामध्ये. तिथला ताण वाढत होता. एक प्रकारची नीरव शांतता तिथे वावरत होती. ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज त्या शांततेला अधिक विकृत बनवत होता. राज्यपाल रामचंद्रनच्या हातातील बंदूक ज्योतीच्या कानावर दबली जात होती. त्याच्या मनाचा अंदाज येत नव्हता. ज्योती हतबल होऊन कधी बलिदानाची भाषा करणाऱ्या पित्याकडे तर कधी रवीकडे पाहत होती. रविकुमार डाव्या हातात खंजीर धरून उभा होता. त्याचं हृदय धडधडत होतं आणि डोळे रामचंद्रनवर रोखले होते. त्याच्या बाजूला प्रशिक उभा होता. त्याचा श्वास वाढला होता. समोर ज्योतीच्या ठिकाणी त्यांना प्रतिपदा दिसत होती. भुयाराच्या भिंतींनीही श्वास रोखले होते. रामचंद्रननं ज्योतीला समोर ढकललं तशी ती एक पाऊल पुढे आली. रवीनं वर नजर टाकली. ज्योती बरोबर लोखंडी दरवाजाच्या खाली उभी होती. रवी मनात सेकंदांचा अंदाज बांधत होता. 4-5 सेकंद राहिले असतील. तोच रामचंद्रननं खंजीर घेण्यासाठी डावा हात पुढे केला. रवीनं खंजीर पकडलेला हात हळूहळू पुढे केला. रामचंद्रननं ट्रिगरवरचं बोट अधिकच आवळलं. 3 सेकंद बाकी होते. क्षणाचाही उशीर ज्योतीच्या जीवावर बेतणारा होता. दोन्ही बाजूंनी मृत्यू तिच्या जवळ येत होता. शेवटचा निर्वाणीचा 1 सेकंद. रवीनं राज्यपालाच्या हातावर झटकन रेशमी कापडात गुंडाळलेला खंजीर ठेवला आणि ताकदीनं ज्योतीचा हात जोरात धरून ओढला. सोबतच बंदुकीची गोळी उडाली. दरवाजा धाडकन बंद झाला. एका क्षणात खूप काही घडलं. हादरवून सोडणारा दरवाजाचा आवाज, बंदुकीचा आवाज, ज्योतीची किंकाळी आणि प्रशिकच्या ओरडण्यानं भुयार हादरून गेलं. जमिनीवर पालथी पडलेली ज्योती उठली. तिच्या हातापायांना चिखल लागला. धक्क्यातून बाहेर येऊन तिनं मागे वळून पाहिलं. रामचंद्रनच्या हातातली बंदूक 2 हात दूर पडली होती. तो जमिनीवर पडून धडपडत होता आणि त्याच्या छातीवर बसून प्रशिक त्याचा गळा आवळत होता. रामचंद्रन प्रतिकार करत रवीकडे रागानं पाहत होता. त्याच्या हातामध्ये नुसता रेशमी कापडाचा तुकडा राहिला होता. खंजीर अजूनही रवीनं हातामध्ये घट्ट पकडलेला होता. रवीच्या अंगाचा थरकाप अजूनही कमी झाला नव्हता. प्रशिकच्या पांढऱ्या कपड्यांमधून रक्ताचा ओघळ बाहेर येत होता. गोळी नेमकी पोटात लागली होती. आणखी एक बलिदान गेलं तरी 72. प्रशिकनं त्याचा शब्द खरा करून दाखवला. शेवटच्या क्षणी प्रशिकनं राज्यपालावर थेट झडप घातली. दरवाजाच्या अलीकडे रवी आणि ज्योती तर पलीकडे प्रशिक आणि रामचंद्रन होते. रामचंद्रन बंदूक घेण्यासाठी धडपडत होता, पण मृत्यूला आलिंगन देण्यासाठी तयार झालेल्या प्रशिकच्या हाताची पकड मजबूत बनली होती. वडिलांच्या पोटात गोळी लागलेली पाहून ज्योतीनं किंकाळी फोडली. रवीच्या हाताचा आधार घेत लोखंडी दरवाजावर डोकं ठेवून ती हमसून हमसून रडू लागली. बाबा, बाबा, तुम्ही का केलत? का केलत? मला फसवलत तुम्ही बाबा, असं म्हणत प्रशिककडे हात करत होती. प्रशिकची नजर जवळच पडलेल्या चावीवर गेली. झालेल्या झटापटीत ती रवीच्या हातातून पडली होती. प्रशिकनं एका हातानं चावी उचलली आणि रवीकडे फेकली. फेकलेली चावी लोखंडी गजावर आपटून किणकिणत रवीच्या पायाजवळ पडली. प्रशिक एक एक करून स्वतःच्या परतीचे सर्व रस्ते कायमचे बंद करत होता. प्रशिकनं रामचंद्रनच्या छातीवर बसून त्याचे दोन्ही हात घट्ट आवळले. त्याची नजर कोरडी बनली होती. खोल गेलेल्या डोळ्यात स्फुल्लिंग उतरलं होतं. कित्येक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेला राग उफाळून वर आला. दातोट खाऊन एका हातानं रामचंद्रनचा गळा आवळत तो ओरडला, माझ्या पत्नीला, प्रतिपदेला का मारलंस हरामखोरा? या वाक्यानं रवी भानावर आला. त्याच्यासाठी तो अनपेक्षित धक्का होता. हाच आहे तो खुनी आमदार ज्यानं माझी प्रतिपदा संपवली. प्रशिक ओरडत होता. पोटातून येणारा रक्ताचा प्रवाह वाढत होता.
रवीकडे पाहून तो म्हणाला, डॉक्टर डॉक्टर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. माझी साथ एवढीच होती. इथून पुढचा प्रवास तुला एकट्यालाच करायचा आहे. शेवटचं मार्गदर्शन करतोय. हे भुयार असंच समुद्रात उघडतं. ज्योतीला घेऊन निघून जा. नाही नाही डॉक्टर प्रशिक, मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. इथपर्यंत साथ दिलीत, इथून पुढेही सुटणार नाही. रवी स्वतःला सावरत म्हणाला, वेडेपणा करू नकोस रवी. माझा विचार सोडून द्या आता. खजिना प्रत्यक्षात आहे आणि तो तुझीच वाट पाहतोय. अरे मी असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. प्रशिक डोळ्यावर आलेली ग्लानी टाळत म्हणाला, पण पण तुमच्याशिवाय हे कार्य शक्य नाही. रवीच्या या बोलण्यावर प्रशिक हसला आणि म्हणाला, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी हसायला मिळणं हे माझं भाग्यच नाही का? भेट झाल्यापासून रवीनं प्रशिकला असं हसताना प्रथमच पाहिलं होतं. कदाचित ते त्याचं ठेवणीतलं हास्य असावं. कित्येक वर्षांनी तो हसला असावा. पुढे प्रशिक म्हणाला, एक गोष्ट कधीही विसरू नकोस रवी. तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठीच आलेली असते. तिचं काम पूर्ण झालं की ती निघून जाते. इथं पूर्णपणे साथ कुणाचीच नसते. शेवटी तू एकटाच आहेस. तुझा रस्ता तुला एकट्यालाच चालावा लागेल. जा आता, जा. रवीनं पुरतं ओळखलं की प्रशिकचा विचार पक्का आहे. मरणाची भीती त्याच्या मनातून संपून गेली आहे. राहणार तरी कशी? आपल्या जगण्याचा उद्देश काय हे न समजलेली प्रत्येक व्यक्ती केवळ मृत्यूच्या भीतीनं जगत असते. प्रशिकला त्याच्या जगण्याचं उद्दिष्ट समजलं होतं. आता कसली आली आहे मृत्यूची भीती? रवीनं ज्योतीचा हात धरला. लोखंडी दरवाजावर डोकं टेकवून रडणारी ज्योती तिथून उठत नव्हती. वडिलांचा चेहरा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होती. आत्ताच तर तिला कुठे तिचा प्रशिक मधला बाप सापडला होता आणि आता तोही सोडून जाणार या भावनेनं तिचा जीव घुसमटत होता. रवीला समजावणं प्रशिकसाठी जास्त कठीण नव्हतं, पण ज्योतीचं काय? स्वतःच्या मुलीला कसं समजवायचं? जगातला सर्वात मोठा पाश कसा तोडायचा? प्रशिकला ग्लानी येत होती. रक्तप्रवाह वाढल्यानं हृदयाचे ठोके वाढत होते. रामचंद्रनचेही कपडे रक्तानं भरून गेले होते. त्याच्या गळ्याभोवती टाकलेली पकड ढिली होत होती. बंदूक घेण्यासाठी रामचंद्रनचा हात पुढे पुढे सरकत होता. रवीच्या हातातील खंजिरावर त्यानं डोळे रोखले होते. आलेली संधी जाते की काय म्हणून ताकदीनं तो प्रशिकला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होता. प्रशिकच्याही अंगात यावेळी बळ संचारलं होतं. मृत्यूला हाताच्या अंतरावर ठेवून प्रशिक सर्वांगातील ताकद एकवटून म्हणाला, ज्योती, तू अगदी तुझ्या आईसारखीच आहेस. एकदम हट्टी. माझ्यासाठी नाही, पण प्रतिपदेसाठी तरी तुला जायलाच हवं. मला माहितीये माझ्यावर तुझा खूप जीव आहे, पण आता माझा विचार करू नकोस. मला गुंतवू नकोस. खरं तर 20 वर्षांपूर्वीच मी तुझ्या आईसोबत संपलो होतो. बाळ, मी शरीरानं जिवंत होतो, पण त्यातला प्रतिपदेचा चंद्र मात्र तेव्हाच मावळला होता. आज मला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळते आहे. खरंच मी खूप आनंदी आहे. आज तुझ्यासोबत रविकुमार आहे म्हणून मला तुझी अजिबात काळजी नाही. इथून पुढे एक अश्रूही तुझ्या डोळ्यात येता कामा नये. माझा प्रतिपश चंद्र मला असा रडताना बिलकुल आवडणार नाही. ज्योतीनं डोळे पुसले. तिला या क्षणी तिच्या बाबांचा प्रचंड अभिमान वाटला. तिने एकदा शेवटचं प्रशिककडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. त्या नजरेत एका पित्यानं मुलीला प्रेमानं मारलेली घट्ट मिठी होती. एक विश्वास होता. ज्योती माघारी वळून बघत रवी सोबत भुयारी रस्ता पार करू लागली. प्रशिकची पकड ढिली पडू लागली. तो समाधानानं हसत होता. राज्यपाल रामचंद्रननं उठून बंदूक हातात घेतली. मीच 20 वर्षापूर्वी तुझ्या बायकोला मारलं आणि आता तुझा मी खूप शोध घेतला, पण आज हाती आलास. तुलाही आता गेलंच पाहिजे. रामचंद्रन उठून उभा राहत बोलला. नागमोडी वळणं घेत रवी आणि ज्योती धावत होते. 150 मीटरचं भुयार पार करून ते भुयाराच्या शेवटापर्यंत पोहोचले. समुद्राच्या लाटांचे आवाज स्पष्ट होत जात होते. समुद्राचा गाज वाढत होता. भुयाराच्या शेवटाला चढ लागला.
धीम्या पावलांनी दोघंही पायऱ्या चढू लागले. त्या काळोख्या अंधारातून प्रशिकचा स्पष्ट आवाज कानावर पडला. धन्यवाद डॉक्टर, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी साथ दिल्याबद्दल. आणि त्या पाठोपाठ आलेला बंदुकीचा आवाज कितीतरी वेळ घुमत राहिला. भुयाराच्या शेवटी छोटासा लोखंडी दरवाजा होता. ते दार फक्त आतूनच उघडणार होतं. रवीनं दरवाजाची आगळ काढली आणि दार उघडलं तसे नेमक्याच फुटलेल्या लाटेचे तुषार त्यांच्या अंगावर उडाले. एका वेळी एकच माणूस बाहेर पडेल एवढ्या जागेतून ते दोघं बाहेर आले. समोर अथांग असा अरबी समुद्र पसरला होता. राजभवनाचं समुद्राकडचं टोक ज्या ठिकाणी संपतं तिथे ते उभे होते. रवीनं मनगटातल्या घड्याळाकडे पाहिलं. 4:15 वाजून गेले होते. जोराचा वारा सुटला होता. आभाळात कुठे कुठे एखाद दुसरा काळा ढग हवेच्या तडाख्यासोबत कसेही आकार घेत दिशा बदलत होता. रात्रभर कोसळलेल्या पावसानं आज थोडी उसंत घेतली होती. अंगाला झोंबणारा वारा सुटला होता. समोरच्या लाटा धावत येऊन किनाऱ्याला शिवून जात होत्या. किनाऱ्याचा स्पर्श होताच लाजेनं चूर होऊन फुटत होत्या. त्यांचा गाज धुमत होता. समुद्रात दूरवर लहान मोठ्या बोटी हेलकावे खात फिरत होत्या. लोक समुद्र सफरीचा आनंद घेत होते. आता पुढे नेमकं कुठे जायचं म्हणून रविकुमार विचारात पडला होता. समोर दूरवर पसरलेला समुद्र आणि पाठीमागे राजभवनाची भिंत, या दोहोंमध्ये ते दोघं उभे होते. समुद्राच्या लाटांना अडवण्यासाठी टाकलेल्या एका सिमेंटच्या दगडावर उभं राहून विचार करत होते. थोडा वेळ थांबून त्यांनी उंच भिंतीच्या आडोशानं मुंबईच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. भिंतीच्या वर ठराविक अंतरावर पोलिसांच्या चौक्या होत्या. आपल्या संगिनी रोखून ते समुद्रावर पहारा देत होते. पोलिसांची नजर समुद्रावर होती, पण त्यांच्या खालून जाणारे रवी आणि ज्योती मात्र त्यांना दिसत नव्हते. राजभवनाच्या पोटातून असं कोणी बाहेर येईल अशी त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल. समोरचं वळण संपताच रवीनं समोर नजर टाकली. भिंत जवळपास 1 किलोमीटर लांबीची असावी. समुद्राच्या पाण्यामुळं पायाखालचे दगड निसरडे झाले होते. पाय घसरत होते. अधूनमधून एखादी उत्साही लाट उंच उडी घेऊन भिजवत होती. अशा परिस्थितीत ज्योतीला घेऊन भिंतीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणं रवीला कठीण वाटत होतं. त्यानं एकदा समुद्रावर नजर टाकली आणि ज्योतीला म्हणाला, ज्योती, मी सांगतो तसं करशील? काय? नाही, काही ऑकवर्ड वाटलं तर दचकू नकोस, शांत राहा. तिला रवीच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण तरीही ती ठीक आहे असं म्हणाली. रडल्यामुळं तिच्या डोळ्यांच्या कडा लालसर दिसत होत्या. रविकुमार एकेका दगडावर पाय ठेवत भिंतीपासून पुढे आला. तो थेट पाण्याजवळ पोहोचला आणि त्यानं ज्योतीलाही त्या ठिकाणी यायला सांगितलं तशी ती त्याच्या जवळ गेली. दोघंही पाण्यात पाय सोडून बसले. एखादी लाट जवळ येताना दिसली की भीती वाटत होती, पण त्या परिस्थितीत त्यांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. जवळच चौकीवर पहारा देत असलेल्या एका सैनिकानं त्यांना पाहिलं. रवीला तेच हवं होतं. त्याच वेळी रवीनं आपल्या डाव्या हाताचा विळखा ज्योतीच्या कमरेभोवती घातला आणि उजव्या हातानं तिची मान आपल्या खांद्यावर ठेवली. त्या अनपेक्षित गोष्टीमुळे ज्योती एका क्षणासाठी बावरली, पण स्वतःला सावरत ती तशीच बसून राहिली. त्या दोघांना तशा अवस्थेत पाहून त्यांच्या पाठमोऱ्या दिशेनं तो सैनिक ओरडला, क्या हो रहा है यहां? ऐसी घटिया हरकतें करते हो, शर्म नहीं आती? रवीनं वळून पाहिलं आणि ज्योतीनं घाबरून तोंड लपवायचं नाटक केलं. त्या सैनिकाचं ओरडणं ऐकून दुसरा एक सैनिक वरून पाहू लागला. दोघांची उडालेली तारांबळ पाहून तो हसू लागला. साला ये मुंबई के लौंडे कहां कहां से ऐसी कोपचे वाली जगह ढूंढ लेते हैं. चलो निकलो यहां से. त्याच्या ओरडण्यानं दोघंही घाबरून उभे राहिले. हे दोघं इथं कसे आले यापेक्षा आता इथून जाणार कसे हा प्रश्न सैनिकाला पडला होता. त्या दोघांचं तिथे जास्त वेळ थांबणं ही त्याच्यासाठी डोकेदुखी असणार होती. त्या सैनिकानं वॉकी टॉकीवरून समुद्रात जवळून जात असलेल्या एका पोलीस पेट्रोलिंग बोटीला बोलवलं. बोट जवळ येऊ लागली. रवीचा प्लॅन यशस्वी झाला. दोघंही पोलिसांच्या बोटीत बसले तसा तो सैनिक ओरडला,
दोबारा यहां मत आना. जाओ, किसी सस्ते होटल में जाकर मजे करो यार. बोट लाटांवर हिंदोळे घेत निघाली. ज्योतीनं खंजीर कपड्याआड लपवला होता. बोट राजभवनापासून दूर दूर जाऊ लागली. पोलिसांपासून वाचण्यासाठी पोलिसांचाच वापर केला जात होता. रवी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची चलाखीनं उत्तर देत त्यांना घुमवत होता. ज्योती एकटक राजभवनाच्या भिंतीकडे पाहत होती. आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीला ती कायमच सोडून आली होती. तिचा आधार, तिचं सर्वस्व, तिचा बाप भिंतीआड निस्तेज होऊन पडला होता. एक जीव भिंतीआड कायमचा गाडला गेला होता.